जय श्रीराम, जय जवान, जय किसान. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला शेतीविषयी माहिती, कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बंधूंनो, कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जात आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. तसेच खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील आणि आशिष राऊत यांच्या इथे देखील कापसाचे पीक उत्पादन केले जाते. खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील तर कापसाचे आगार म्हणून ओळखला जात आहे. या संबंधित भागाचे शेतकऱ्यांचे कापसाचे पिकावर अर्थकारण अवलंबून असते. गेल्या हंगामापासून मात्र कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी ठरू लागलेले आहे. एकतर कृषीबाबत लागणाऱ्या वस्तू कमीत किमतीत दिवसेंदिवस वाढत आहेत. बियाणे, खत, औषध यामध्ये देखील किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण आता मंजुरी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. आशिष राऊत यांच्या इथे तर मंजुरी देखील दिवसाला 10,000च्या वर लागत आहे असे देखील त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत कापूस पीक उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांचा अधिकचा उत्पादन खर्च करावा लागत आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांना जास्तीचे मजूर देखील लागत आहेत. पण गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात मंजूर टंचाई होत आहे. म्हणून मंजूर टंचाईचा देखील शेतकऱ्यांना मोठा प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे. मंजूर टंचाई म्हणजे होत असलेल्या शेतकऱ्यांना अधिक मंजुरी देऊन मजबूर बोलावे लागत आहेत. परंतु परिणामी आता हे पीक मोठ्या खर्चिक बनलेले आहे. तथापि या मालाला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी यावर्षी या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. कमी पाऊस झालेला असतानाही कापूस लागवडीचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. याचा मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कारण की यावर्षी देखील कमी पावसामुळे उत्पादन घट झालेली आहे. शिवाय बाजारात कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी देखील झालेली आहे. गेल्या आठवड्यात तर कापसाला मात्र 7,000 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला होता. मात्र अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. राज्यातील आता कापसाला भाव कमीत कमी दर म्हणजेच 8,000च्या आसपास मिळत आहे आणि जास्तीत जास्त दर 9,000पर्यंत मिळत आहे असे आशिष राऊत यांनी देखील त्यांच्या यूट्यूब चॅनलवर माहिती दिलेली आहे. धन्यवाद.